संख्या इंग्लिशमध्ये लिहितात ना किंवा इंग्लिशमध्ये ना 144 ही संख्या मराठीत आणि इंग्रजीमध्ये अंकात अक्षरात मला लिहून दाखवायची आहे. इथे लिहून दाखवायचं खरं. यू विल कम हिअर अँड राईट डाऊन. मराठीतून लिहायचं अंकात अक्षरात. हां ये एकेकाला आपण बोलवूया. ठीक आहे. आता अक्षरात लिहायचे अंकामध्ये आणि मराठीत. एकेकाला बोलवूया आपण. ये सावकाश. सगळ्यांचं लक्ष आहे. ओके, अक्षर चांगलं दिसतंय. थोडं सुद्धा छान लिहिलं. प्रॉपर पद्धत आहे तर याला स्पीडला प्रॉब्लेम आहे. आता याच्यामध्ये हे तर मला बरोबर वाटतंय पण मला इथे थोडंसं वेगळं काहीतरी वाटतंय. कोण सांगतं बदल? काहीतरी विसरलंय किंवा काहीतरी बदल आहे. येस, यू कम हिअर. सगळ्यांचं लक्ष असू दे बरं का. अच्छा, लक्षात आलं काय गडबड झाली होती? ओके, व्हेरी गुड. 144. नाउ राईट डाउन दिस नंबर इन इंग्लिश. हु विल रीड दिस इन इंग्लिश? हाऊ टू रीड? Who will read? Okay, stand up. 144. Good. 144. Who will write it on the board? 144. 144. याचा अक्षर पण पहा किती व्यवस्थित आहे. प्रमाणबद्ध आहे सगळे लेटर्स सुद्धा. स्पेलिंग कडे लक्ष द्या. You clapped. Very good. छान. हे प्रत्येकाला आलं पाहिजे ना. मॅडम, ते सांगण्याचं कारण काय असतं की एखादी संख्या किंवा एखादा आपण घेतल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा म्हणजे ही संख्या समजा एखाद्या गुणाकाराचं उदाहरण सोडवलं तर त्याचं जे उत्तर आहे ते वाचणं, पूर्ण वाचणं, इंग्लिशमध्ये लिहिणं, मराठीत लिहिणं, अंक सुद्धा दोन्ही पद्धतीने ओळखता येते. मी काहीच बोलले नाही, फक्त एक क्वेश्चन दिलेला आहे. कोण वाचून दाखवेल काय लिहिलं इथे? उभे राहा. वर्ग संख्या कितीचा वर्ग विचारलाय? 25चा वर्ग. ओके, सिट डाऊन. आता 25चा वर्ग मला कोण सांगेल? 625. बरोबर आहे. 225 तर मगाशी आपण कोणाचा लिहिला? 15चा वर्ग लिहिला. 2025 बरोबर आहे. कसं केलं तिने? हे 5चा वर्ग 25 केला आणि 4च्या पुढचा अंक आणि मग त्यांचा केला गुणाकार. मग या पद्धतीने तुम्ही एकच स्थानी 5 असल्यानंतर संख्यांचे वर्ग सहज सोपे करू शकता की नाही? आहे का अवघड? गणित कसं आहे? हॅपी बर्थडे. येस, ड्रॉइंग बुक. ओके, आता इथे सुप्रिया उभी राहिलेली आहे. सुप्रिया, शो युअर हँड्स. आता हात हा शरीराचा अवयव तुम्हाला माहिती आहे. वी हॅव 2 हँड्स. हँड्सचं स्पेलिंग HAND.
हा शब्द आलेला होता. आपला हात जगतला. अजून अजून डोळ्यावरून काही म्हणेल. डोळे शब्द त्या म्हणीमध्ये आलेला आहे. येस. ओके. असं मग सगळा वर्ग करतो बघा. वेगवेगळे प्रश्न आले. अजून आहे ना डोळे हा शब्द असलेला म्हणी. आठवत आहे आपल्याला गणिताने त्याची जास्त वेळ लागेल. हे पाठ करून घ्यायचं. पाठ दहा मिनिटाचे ग्रुप तयार करून घ्या. आणि एकमेकांना तुम्हाला बॅग मध्ये वस्तू का सांगितलं तुम्हाला कळलं का? आपण विचारायचं एकमेकांना व्हॉट इज दिस. पण हे तुम्ही विचारायचंय. व्हॉट कलर इज दिस चॉक. व्हाईट कलर. आता कलर्सची मला स्पेलिंग लिहून दाखवेल. मिनिमम 5 कलर्स. असं कोणी कलर्सची नाव सांगते इन इंग्लिश. कलर्स नेम. You know this color? White. This green. Blue. तुमच्या केसांचा रंग black. Then you know this color? Brown. Yes. मॅडम माननीय अनिता शिंदे मॅडम तुमच्या वर्गामध्ये आल्या आहात. त्यांनी तुम्हाला स्कॉलरशिप बरोबर बरेच हिंट दिल्या की कोणतं पाठांतर करावं, कुठली उत्तरं द्यावी. त्यांनी खूप छान प्रकारे तुम्हाला सांगितलं. त्याचा तुम्ही सराव चांगल्या प्रकारे करा. मॅडम पुन्हा काही दिवसांनी तुमच्याकडे परत येणार. त्यावेळी तुमचा अभ्यास जास्त झाला पाहिजे. काही मुलांनी उत्तरं दिली नाही, त्यांनी सुद्धा पाठांतर करायचं. म्हणजे आपल्या स्कॉलरशिप मध्ये बऱ्याच मुलांना पाठांतर करून पास होतील. काहींचे नंबरही येऊ शकतील. तुम्ही जर तेवढा अभ्यास केला तर मला या अपेक्षा आहे की मुलं स्कॉलरशिपला नंबर सुद्धा येऊ शकतात. अशा पद्धतीने अभ्यास करतायत. सध्या प्रश्नपत्रिकांचे 2-3 प्रश्न आता या महिन्यात एक टेस्ट आहे आपली जिल्हा परिषद ऑगस्ट मध्ये. ऑगस्ट मध्ये सांगितलं त्यांनी. त्यांना ते सांगितलं. त्यामुळे सराव घेतले 2-3 प्रकारचे. ते सराव चालले. त्याच्यामध्ये 9-10 मुलं पास झाली त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काही चालले पाठांतर. सराव सोपे घटक वगैरे एकमेकांमध्ये वेळ नाही वगैरे कोणता आहे? जुन्नर तालुक्यात 200-250 अधिक गावं आहेत. त्या गावांमध्ये असणाऱ्या शाळेतले शिक्षक विद्यार्थी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम मॅडम. मग ते पण लहानपणी विद्यार्थी होते. खूप अभ्यास करून MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षा असतात त्या परीक्षा देऊन त्या अधिकारी पदापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्यांची जबाबदारी काय? प्रत्येक विद्यार्थ्याला आलं पाहिजे, हे का नाही? म्हणून तुमच्या मॅडम खूप सकाळी 9 पासून तास घेतात, हे का नाही? चांगल्या रीतीनं खूप म्हणजे तुमची सराव झालेला आहे. पण आता पहा, तुम्ही वाचायला पण एक वेळ दिला पाहिजे, थोडासा वेळ काढला पाहिजे. तर माझ्या वर्गात मॅडम पालकांनी सर 9 वाजता होतं, मग 9:30ची वेळ केली. 6ची वेळ नको म्हणजे 6 झालं लगेच अंधार पडत नाही, परंतु जवळ जात तुम्ही आता 7ची वेळ वाढव. तर पहा, थोडासा मम्मीला सांगा 2-3 महिने लवकर उठायचं, पटकन स्वयंपाक करायचा. मॅडम समजा 9ला येतात तर तुम्ही 9ला आधी येईपर्यंत एक दिवस मुळाक्षर वाचा, एक दिवस किंवा एक आठवडा मुळाक्षर म्हणी, एक आठवडा वाक्यप्रचार ते पाठच होतं, आहे का नाही? या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी मॅडम आवर्जून 5वीचा वर्ग पाहायला आल्या का 5वीतल्या आपल्या वर्गात नक्कीच मला तुमच्या खात्री आहे की 100% मेरिटला विद्यार्थी येणार. म्हणजे आपल्या शाळेची आपण गुणवत्ता वाढवायची, बरोबर की नाही? म्हणून त्यात तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. सर्वांनी मॅडम त्यांचा जोरदार टाळ्या वाजवून
पण बोलतात, म्हणून तुम्हाला कुठल्याही पद्धतीने न अडथळा मॅडम आले आहे का नाही, तुमची चाचपणी केली आहे. आपल्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी आहे. तर तुम्ही बस नंतर बोलतो मॅडम. हे जीव सगळे 36 मुलं घेतात सगळे अगदी विदिन 2 मिनिट्स. पहा मॅडम, तुम्हाला अगदी 2च मिनिटात संख्या ज्ञान आणि जे काही चाललंय ते विचारणार आहे, परंतु ओळख तुम्हाला का करून देतो. तुम्हाला मोठ्या पदावर जायचे, कोणाला जायचे, काय व्हायचे, खूप अभ्यास करावा, तुला काय व्हायचे. हा, मग तसं उच्च पदावर जाण्यासाठी मॅडम पण शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केला, स्पर्धा परीक्षा दिल्या. आपला तालुका कोणता आहे, पुणे जिल्ह्यात 3 तालुके असतात, असतात नाही, किती तालुके आहेत, हा 20. मग त्या 13 तालुक्यामध्ये जुन्नर तालुका आहे. जुन्नर तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी मॅडम आणि त्या शिंदे मॅडम आहेत. कळलं का. अहो काय तो मुख्यमंत्री घ्या नाही मॅडम, जी शिकवते. आता मॅडम तुम्हाला आधी तुम्ही आता 3री 4थीला आला. आता आपलं टार्गेट काय आहे, सगळ्यांनी मंथनला चांगला अभ्यास करायचा. मंथन नाही, प्रज्ञेश्वर आहे का नाही, प्रज्ञेश्वरचीच पुस्तकं घेतली. हा प्रज्ञा. तर मॅडम तुम्हाला विचारणार आहे, न चुकता न कळता उत्तर द्यायची. संख्या असतील सगळे तुम्ही खूप अभ्यास करता असं मी ऐकलं, म्हणून मी खास तुमच्या वर्गात आले. काय म्हणजे वेळ त्यांनीच ठरवली मॅडम, बदलली होती आता वेळ त्यांनीच ठरवली. संध्याकाळी लवकर उठतात आणि संध्याकाळी किती वाजता घरी जातात, 6. व्हेरी गुड. आता तुमच्या पुस्तकामध्ये जे पाडून मगाशी इकडे तुम्ही ते लिहिलेलं आहे, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. मला नामाची काही उदाहरणं हवी तुमच्याकडे. नाम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे सांगा. ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात, बरोबर. मग नाम कोणतं आहे सांगा. येस, व्यक्तींची नावे, घरातील वस्तू, वर्गातील वस्तू. बरोबर. प्रत्येकाने सांगायचं. तुम्हाला जे काही गोष्टी दिसतील, म्हणजे एखादी गोष्ट ओळखण्यासाठी हे पुस्तक आहे किंवा घड्याळ आहे, फळ आहे, दरवाजा, खिडकी, हे सगळं आपल्याला कशामुळे कळतं, त्याला आपण काहीतरी नाव दिलेलं आहे, त्यालाच आपण म्हणतो नाव. पण मला हे करायचं होतं की तुझं नाव सांग. काव्या. काव्या उठली, काव्याने फळा पुसला, काव्याने उत्तर दिलं, काव्या पुढे गेली, काव्या बेंचवर बसली. असं सारखं सारखं काव्या म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतोय, काव्या उभी राहिली, तिने फळ्यावर लिहिलं, तिने उत्तर सांगितलं, ती जागेवर बसली. म्हणजे शब्द कोणते आले, ती, तिने, किंवा तिला पेन हवा होता, तिला. यांना आपण काय म्हणतो मग, सर्वनाम. व्हेरी गुड. म्हणजे नामाऐवजी सारखा त्याच नामाचा वापर करण्याऐवजी जे काही आपण शब्द वापरतो त्यांना म्हणायचं सर्वनाम. विशेषण कसं ओळखायचं, बाकीचे पण सांगा. हा सांग. विशेषण म्हणतात. ही झाली विशेषणाची व्याख्या. कसं काय ओळखता तुम्ही विशेषण, मला उदाहरण सांगा. नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे फुल हे नाम म्हटलं मी, नाम काय सांगितलं मी, फुल. फुलाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजे कसे येतील, वाक्य तयार करा बरं. कसं आहे फुल, फुल कसे आहे, लाल, बरोबर आहे. एकच मिनिट, खडू दे मॅडम. आता त्या विद्यार्थीने उत्तर दिलं लाल. अजून मी म्हणेन फुल, सुंदर फुल, बरोबर की नाही. अजून फुलाबद्दल विशेष माहिती, कोणतं विशेषण झालं सांगा. मग विशेषण कोणतं आहे याच्यामध्ये, लाल, अजून सुंदर. बरं, अक्षर, अक्षराबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता असू शकेल, अक्षर. तुम्ही काढताय का नाही, सुंदर अक्षर. त्यानंतर डोंगर कसे म्हणणार,
उंच. बर, ही सगळी कशाची उदाहरणं आहेत? विशेषणाची. त्यानंतर पुढे गेली, काव्या बेंचवर बसली. असं सारखं सारखं काव्य म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतोय? काव्या उभी राहिली, तिने फळ्यावर लिहिलं, तिने उत्तर सांगितलं, ती जागेवर बसली. म्हणजे शब्द कोणते आले? ती, तिने, किंवा तिला पेन हवा होता, तिला. यांना आपण काय म्हणतो मग? सर्वनाम. व्हेरी गुड. म्हणजे नामाऐवजी सारखा सारखा त्या. तुझं नाव सांग. काव्या. काव्या उठली, काव्याने फळा पुसला, काव्याने उत्तर दिलं, काव्या पुढे गेली, काव्या बेंचवर बसली. असं सारखं सारखं काव्य म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतोय? काव्या उभी राहिली, तिने फळ्यावर लिहिलं, तिने उत्तर सांगितलं, ती जागेवर बसली. म्हणजे शब्द कोणते आले? ती, तिने, किंवा तिला पेन हवा होता, तिला. यांना आपण काय म्हणतो मग? आता 144 ही संख्या इंग्लिशमध्ये लिहितात ना की मराठीत? इंग्लिशमध्ये 144 ही संख्या मराठीत आणि इंग्रजीमध्ये अंकात, अक्षरात मला लिहून दाखवायची आहे. इथे लिहून दाखवायचं खरं. यू विल कम हिअर अँड राईट डाऊन. मराठीतून लिहायचं. अंकात, अक्षरात. हां, ये. एकेकाला आपण बोलवूया.